आज आलोय आपण चोराडी जे आदत बैल मैदान होते त्याचा आढावा घेण्यासाठी. नमस्कार. हा नमस्कार. आपल्याबरोबर आहेत सोन्या गुरव. तर आज उद्याचं जे मैदान होतं त्याच्यासाठी कोण कोण आलं होतं? मैदान ऑनलाईन नोंद बरीच चालू आहे. स्वतः बापू शेठ सुद्धा मैदानासाठी आले. आधे जानकर आलेत मुंबईवरनं, शेठ दुकानावरनं आलेत. पण पाऊस एवढा आहे की पावसामुळे आपण मैदान पोस्टपोन केलेलं आहे. आपलं जे 28 तारखेला जे मैदान होणार होतं आदत बैल, ते आता मैदान आपण 1 तारखेला आदत बैलाचं मैदान घेतलेलं आहे. आणि ऑनलाईन नोंद जी चालू आहे ती आपली तशी चालू राहणार आहे. आपले आता 30 तारखेला लॉट हे संध्याकाळी जाहीर होतील. आपवांना बळी पडू नका. आता पाऊस सगळ्याकडेच चालू आहे हत्ती नक्षत्र असल्यामुळं, त्यामुळं मैदान आता 1 तारखेला आपण घेतलेलं आहे. नियम अटी काय असतील? ज्या नियमाचे शासनानं जे संघटनेचे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहूनच हे मैदान होणार आहे. जे आपण आता परवा दिवशी गणेश तांबेंच्या बाईटला पण बोललेलं, आता तुमच्याही बाईटला तेच सांगतोय. नियमात हे बदल होणार नाही. जे रितसर जे आणि पारदर्शक हे मैदान काय आम्ही परीक्षेसाठी वगैरे काय घेतलेलं नाही. जे जवळजवळ 35 वर्षाच्या आमच्या मंडळाची स्वतः परंपरा आहे. जे आता ह्या कालकिर्दीत जरा बंद पडलेलं कोरोनाच्या काळात म्हणा, बंदीच्या काळात तेवढंच बंद होत. नाहीतर ह्याच्या आधी मैदान दुर्गा मातेचं जुने जाणते त्यांना इचरा हे मैदान चालू होतं का नव्हतं. आता हे किती वर्षापासून चालू आहे? अगोदर आजला 95 सालापासून चालू आहे बघा. 1995 सालापासून मैदान आपण भरवतोय. आणि आता नोंद किती झाली? नोंद काहीतरी 150 ते 150 गाडी नोंद आहे. हा, आता ह्यामध्ये वाढ होणार का? कसं काय लॉट निघायचं? नाही, आता काय झालंय, माणसांचे प्रत्येक मैदानाचे पैरे झालेले असतात. ज्यांचे पैरे आपण 1 तारखेला ज्यांचे आता माणसांचे फोन येतात ऑनलाईन नोंदणीसाठी, जवळपास आपल्याला 400+ गाडी 100% होत होती. पण मैदान सुद्धा आता तसं एवढा पाऊस नाही, पळण्या लायकीचा आहे. पण कसं आहे, शेवटी जेव्हा जनावरांचा मुख्य प्राण्यांचा विचार करून आपण ते मैदान पोस्टपोन पुढे घेतलेलं आहे. तर आता जर नोंद अशीच कंटिन्यू पुढे चालू राहणार का काय? हो, नोंद आहे अशी कंटिन्यू पुढे जाणार आहे. पण ज्यांची नोंद जवळपास 180-90 गाडी नोंद आहे, 180-90, त्या ज्यांचे पैरे पुढचे झालेले आहेत, ज्यांना पैसे माघारी पाहिजे त्यांनी आपण पैसे पण माघारी देणार आहे. आणि ज्यांनी सांगितले तसेच आमची नोंद तशीच ठेवा, तशी आपण नोंद ठेवलेली आहे. बक्षिसाचं स्वरूप कसं असेल काय? बक्षिसाचं स्वरूप आपलं 81,000 रुपये. 81 पासून मग खाली काय जे हाय सगळे ते आहेच. आता गाड्या कमी जमल्या तर बक्षीस नेहमीच चोराडचं आणि मैदान हे जुनं आणि सगळं प्रौढ लोकांचं, आमच्यापेक्षा थोर मोठे लोक आहेत त्यांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली मैदान झालेलं आहे. आणि चोराडचं एक नेम आहे की रुपया कधीही गाडी कमी होते. आता स्वतः शेठच आहे ती, त्यांच्या पुढे काय बोलायला हरकत नाही. सगळ्यांचे बक्षीस जे पाकिट वरचा रुपया सुद्धा भरला जाणार. आता शेट बद्दल काय सांगचाल की एवढ्या लांब शेट आलेत? आता तेवढं बघा, आमचं सर्वात मोठं वाईट तीच वाटतं या माणसं एवढ्या लांब खास मैदानासाठी आले. दुसरं काही काम नाही, काय नाही. उलट आता दसरा आहे, जवळपास तिकडं दुकान चालू ठेवायला लागते. त्यांना अशा स्थितीला माणूस येणं असं होणं सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. तर सांगितल्याप्रमाणे बघा अशीच नोंद आहे. ऑनलाईन आदल्या दिवशी लॉट निघतील तरी सर्व बैल गाडी मालकांनी नोंद अशीच कंटिन्यू चालू राहणार. तरी राहिलेल्या बैल मालकांनी नोंद करून घ्यायची आहे. तुम्हाला संपर्क दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरला फोन करून तुम्ही नोंद करू शकताय. 30 तारखेपर्यंत नोंद राहील. 30 तारखेपर्यंत आपली नोंद आहे. 1 तारखेला मैदान होणार आहे. मैदान हे 1 तारखेचं 100% होणार. लॉट आपले संध्याकाळी या ठिकाणी मंदिरापाशी आपले लॉट देवाच्या दारात निघून जातील.